आफ्टर आणि बिफोर मी माझं गार्डन दाखवत आहे, तुम्हाला पाहून घ्या. मी नंतर गार्डन कसं तयार केलं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी कंटेनर आणि पॉट मागवलेले आहेत. कंटेनर असे मागवलेत की जे तुम्ही ग्रिलला व्यवस्थित लावू शकता असे याप्रमाणे. आणि पॉट पण मी मागवलेत, म्हणजे नवीन झाडं आपल्याला लावायची असेल तर त्याच्यामध्ये आपण लावू शकतो. तर मी हे पॉट्स 10 मागवलेले आहेत. ॲमेझॉनवरून मागवलेत. 10 पॉट मी 210ला मागवलेत. आणि जे कंटेनर आहेत तेही मागवलेले आहेत, ते लोखंडाचे आहेत. याप्रमाणे 10 पॉट मी मागवलेले आहेत. व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये 6 इंची पॉट असल्यामुळे व्यवस्थित आपण झाडं लावू शकतो. आणि हे कंटेनरही मागवलेत, ते ग्रिलला आपण लावून घेऊ शकतो. याप्रमाणे ते कंटेनर आहेत. 6 कंटेनर आहेत. 700-750 रुपयेपर्यंत तुम्हाला भेटू शकतात ऑनलाईन. लोखंडाचेच आहे, मजबूत आहेत. आता आपल्याला कुंड्या कशा लावायच्यात त्या मी तुम्हाला दाखवत आहे. ह्याचे ड्रेनेज होल खूप मोठे आहेत, त्यामुळे मी करवंट्या आतमध्ये घातलेत. आणि त्याच्या वरती मी नारळाची किशी घातलेली आहे. आणि आता झाड आपण लावूया त्याच्यामध्ये. तर झाड लावताना मी प्लॅस्टिक पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि याप्रमाणे मुळाला हात न लावता मी अशी थोडीशी माती काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी खत घातलेलं आहे. हे ऑर्गॅनिक खत आहे, ऑनलाईन तुम्हाला नक्की भेटेल. आणि त्याच्यावरतीच मी आता ते झाड लावलेलं आहे, माती सकटच लावलेलं आहे. आणि याप्रमाणे आपण ते झाड लावू शकतो. त्याच्यात थोडं पाणी घालून घेतलं आणि खाली प्लेट ठेवलेली. प्लेट जरूर ठेवा, नाहीतर पाणी पूर्ण खाली गळू शकतं. याप्रमाणे दुसरं पॉट मी घेतलेलं आहे, तो खाली केलेला आहे. हे जुने झाले होते म्हणून मी नवीन ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले. करवंट्या घातले, किशी घातली आहे. आणि आपण बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला झाडं मोठी करता येत नाही. त्यामुळे मी झाडाचे असे रिपॉट करत असते, म्हणजे त्याला तोडून दुसऱ्या पॉटमध्ये लावत असते. याप्रमाणे मी ऑक्सिजन प्लांट आहे, स्नेक प्लांट म्हणतात त्याला, तर ते मी 2 भाग करून घेतलेले आहे. आपण जास्त मोठा त्याला करू शकत नाही, म्हणून मी 2 पॉटमध्ये ते लावून घेणार आहे. याप्रमाणे खत घालून मी माती टाकून घेतलेली आहे. याप्रमाणे माती टाकून घ्या. जर तुमच्याकडे कोको पीठ म्हणजे खोबऱ्याची किशीचा भुस्सा भेटतो ऑनलाईन, तो घातलात तरी तुम्ही चालेल. आणि याप्रमाणे पाणी घालून प्लेट ठेवून मी हा पण पॉट तयार केलेला आहे. अशाप्रमाणे मी बरेच पॉट तयार केलेले आहेत. आणि मनी प्लांटचे तुकडे मी असे पाण्यामध्ये ठेवून देते 15 दिवस. कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता ते पाण्यामध्ये 15 दिवस ठेवते, म्हणजे त्याला चांगली मुळं येतील. 15 दिवसात मुळं आल्यानंतर मी त्याचं रिपॉटिंग करणार आहे. याप्रमाणे आपलं गार्डन तयार झालेलं आहे. बघा, याप्रमाणे तुम्ही छोट्या गॅलरीमध्येही गार्डन तयार करू शकता. पण असे कंटेनर आणि पॉट आणा, ऑनलाईन सहज तुम्हाला भेटू शकतील. आणि याप्रमाणे तुमचंही गार्डन तयार करा.